नमस्कार, मी भाग्यश्री वंजारी. टॉप टाइम मध्ये तुमचं स्वागत. टॉप टाइम मध्ये आज आपण बोलणार आहोत स्टार्टर्स बद्दल. वीकेंड जवळ येतोय आणि आता प्रत्येकाचे प्लॅन सुरू झाले असतील पार्टीचे. खुसखुशीत गप्पांबरोबर मस्त जेवण असेल तर आणि म्हणूनच वेगवेगळ्या स्टार्टर्स बद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. त्यासाठी आपल्या स्टुडिओत आहेत पाककला तज्ञ स्मिता नाबर. स्मिताजी, तुमचं IBN लोकमत मध्ये स्वागत. नमस्कार. वेगवेगळे स्टार्टर्स कसे बनवायचे त्यांच्या टिप्स बद्दल आपण चर्चा करणार आहोत. पण त्याआधी पाहूयात अमेरिकन रोल्स कसे तयार करतात त्याची रेसिपी. अमेरिकन रोल्स बनवण्यासाठीचं साहित्य आहे उकडलेला बटाटा, मैद्याची पेस्ट, वाटाण्याची उसळ, वाटलेली हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, तेल, मीठ आणि ब्रेड क्रम्स. उकडलेल्या बटाट्यात अंदाजानं ब्रेड क्रम्स घालावं. त्यात मीठ, आलं लसूण पेस्ट, वाटलेली हिरवी मिरची घालून मिश्रण मळून घ्यावं. तयार मिश्रणाचे गोळे करावे. या गोळ्यांची खोलगट वाटी करून त्यात वाटाण्याची उसळ भरून आवरण बंद करावं. तयार गोळे मैद्याची पेस्ट आणि ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून गरम तेलात लालसर होईपर्यंत तळून घ्यावेत. टोमॅटो सॉस आणि हिरव्या चटणी बरोबर सर्व करावेत गरमागरम अमेरिकन रोल्स. स्टार्टर्स बद्दल तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आमचा फोन नंबर आहे 02266899204. नंबर पुन्हा एकदा सांगते 02266899204. स्मिताजी, पहिला प्रश्न मला तुम्हाला विचारावा असं वाटतो की जसं आपण बोललो की स्टार्टर्स हा ट्रेंड आता काही वर्षापासून सुरू झालाय, तर बेसिकली स्टार्टर्स कशा करता असं विचारलं तर तुम्ही काय सांगाल? हल्ली पुष्कळ ठिकाणी पार्टीज असतात. वेगवेगळे लोक आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून बोलवत असतो. तर सगळे लोक एकाच वेळेला येतात असं काही नाही. थोडे आधी येतात, थोडे नंतर येतात, लांबून येतात, भुकेलेले असतात. तर त्यावेळेला त्यांना काहीतरी थोडं खायला द्यावं आणि थंडगार कोल्ड्रिंक द्यावं असं आपल्याला वाटत असतं, म्हणजे सगळ्या गृहिणींना. तर त्याच्याकरता ही स्टार्टर्सची प्रथा सुरू झाली आणि आता ही फारच पॉप्युलर व्हायला लागली आहे. पण म्हणजे जो जसं तुम्ही बोला की 4-5 वर्षापासून आपण हा ट्रेंड सुरू झाला असं म्हणायला हरकत नाहीये. हो हो, 4-5 वर्षापासून जास्ती हे सुरू झाले. पण मग मॅम, आपल्याला एक म्हटलं की स्टार्टर्स म्हटलं की पहिल्यांदा येतात कबाब, रोल्स येतात, पण या व्यतिरिक्त असे कुठचे कुठचे पदार्थ आहेत जे लोकांना जास्त आवडतात? आता ह्या व्यतिरिक्त म्हणजे गोल्ड कॉईन असतो, अमेरिकन रोल्स असतात आणि ड्राय मंचुरियन, स्प्रिंग रोल्स, म्हणजे तरा त्याच्यामध्ये असतात. कॉर्न कटलेट असतात किंवा पनीर बॉल्स असतात. जे काही मोठे प्रकार असतात, म्हणजे सामोसे म्हणा, मिनी समोसा असतो, त्याचे छोटे छोटे जे प्रकार असतात की एकाच वेळेला टूथपिकला लावून एकाच वेळेला ते खाता येतील, त्याला स्टार्टर्स म्हणतात. आणि गप्पा मारता मारता ते खायला मजा येते आणि सगळेजण ते खूप एन्जॉय करतात. पण मग स्मिताजी, जेवणासाठी जशी आपण तयारी करतो तर स्टार्टर्स करताना काय तयारी असते का? स्टार्टर्स करताना जर खूप आधी करायची असेल, म्हणजे आता पार्टी ठरली आहे आता तुमच्या घरी आणि तुम्हाला आधीपासून तयारी करायची, तर एक आलं लसूण पेस्ट करून ठेवता येतात. तर इक्वल प्रपोर्शनमध्ये आलं लसूण वाटून ठेवता येतं. पण ते वाटताना जर त्याच्यामध्ये तेल आणि मीठ घातलं तर ती पेस्ट चांगली टिकते, म्हणजे ब्राऊन होत नाही, पांढरीच्या पांढरी राहते. दुसरं म्हणजे असं की त्याच्याकरता गरम मसाला करून ठेवता येतो. ब्रेडचा चुरा, म्हणजे शिळ्या ब्रेडचा चुरा करून थोडासा भाजून तो फ्रीजमध्ये ठेवता येतो. एवढी तयारी तर करता येते आणि एवढी तयारी असल्यावरती स्टार्टर्स लवकर होतात, झटपट तयार होतात. म्हणजे घरात बटाटा हा असतो आणि बटाटा प्रत्येक स्टार्टरला लागतो. तुम्ही बटाटा बरोबर ब्रेड क्रम्स बद्दल पण बोललेला की ब्रेड क्रम्स आणि आलं लसणाचा मसाला. हा, पण बटाटा आपल्याला आयत्या वेळेला उकडता येतो आणि ही तयारी आधीपासून करून ठेवता येते आणि मग त्याच्याने आपण पटकन बनवू शकतो. हो, पटकन बनवता येतो. पण असं एखादा पदार्थ जो पटकन बनवता येईल असं जर आपल्याला घरात काही सामग्री असते, बिस्किट असतात, कुठे चीज असतं, तर त्याचं असं एकत्र करून असं बनवता येईल असा पदार्थ तुम्ही काय सांगाल? आता त्याच्याकरता मोनॅको बिस्किट जर घरी असतील तर त्या मोनॅको बिस्किट वरती चीज ठेवायचं, म्हणजे चीज स्लाइस
आणि त्याच्यावरती पायनॅपलचा स्लाइस ठेवायचा छोटासा, त्याच्यावर चेरी ठेवायची आणि टूथपिक लावायची. ते दिसायला पण छान दिसतं आणि लागायला पण टेस्टी लागतं. मला वाटतं जसं तुम्ही बोललात की पार्टीज मध्ये किंवा आपल्या घरात एखादा समारंभ असेल, गेट टुगेदर असेल, तर हा पदार्थ खूप म्हणजे स्टार्टर्स खूप चांगले जाऊ शकतात, बनवू शकतात आणि पटकनही होतं. पण त्याबरोबरच जी काही सामग्री असते त्याच्यासाठी आपण किती वेळ लागतो? म्हणजे तुम्ही बोललात की मॅरिनेशन असतं किंवा कधीतरी उकडवायचं असतं, तर याबद्दल तुम्ही काय सांगा? तर जे स्टार्टर तुम्ही करणार त्याच्यावर अवलंबून असतं. आता कॉर्न कटलेट तुम्हाला करायचे तर कॉर्न उकडणार, म्हणजे बाहेर आता पाकिटं तर रेडीमेड मिळतात, तर ती आणून ठेवली तर 8-10 दिवस तरी ती पाकिटं घरामध्ये राहतात फ्रीजमध्ये. बटाटे घरात तुमच्या असतात, त्यामुळे कॉर्न आणि बटाटे, म्हणजे कॉर्न एका पातेलीत, बटाटा वरती असं उकडवला तर ती स्टार्टरची पहिली तयारी पटकन होते. आणि मग ते कॉर्न जे असतात ते वाटून घ्यायचे, बटाटे मॅश करायचे आणि मग ते एकत्र करून आलं लसूण मिरची घालायची, थोडासा गरम मसाला घालायचा आणि त्याचे गोळे तयार करायचे आणि छान आकार द्यायचे, काही बदामाचे गोल चौकोनी जे आपल्याला आवडत असतील ते शेप द्यायचे. पण जे स्टार्टर्स म्हणून करणार ते एकदम छोटे छोटे करायचे, पटकन. नॉर्मल जे आपलं मोठा आकार असतो मोठा तो आता त्याचे कबाब मोठा 5, असेल. म्हणजे बरोबर एका कटलेटचे 5 भाग करायचे आणि छोटे छोटे करायचे. म्हणजे थोडंसं एक तात्पुरतं खाणंही आपलं मिनी, होतं आणि म्हणजे तेवढ्या वेळपर्यंत आपल्याला जरा पोटाला पण आपली राहत मिळते. मला वाटतं खाणं म्हटल्यानंतर पहिल्यांदी मुद्दा असतो तो म्हणजे मुलांचा, कारण मुलांच्या खाण्याचे एवढे नखरे असतात किंवा त्यांचं जेवणाबद्दलचं जे त्यांना भरवा, त्यांना तेवढं रिझवावं लागतं. अशावर मग स्टार्टर्स त्यांना बेटर होऊ शकतात. हो हो, त्यांना भरवावं लागतच नाही. ते समोर ठेवले आणि टूथपिक ठेवली, एक तर टूथपिकने ते खायचं, याच ह्याच्यामध्ये ती मुलं इतकी खुश होतात की ते खातात आणि ते गरम असतात आणि टेस्टी असतात, त्यामुळे ते आवडीने खातात. पण मग मुलांसाठी असे काही खास स्टार्टर्सचे प्रकार आहेत का? मुलांकरता गोल्ड कॉइन म्हणून आहे की जे ब्रेड घरी असतो तर त्याचे पाहिजे तसे बिस्किट कटरनी शेप काढून घ्यायचे, किंवा गोल म्हणा किंवा कुठचेही शेप. मग बटाटा जो असतो त्या बटाट्यामध्ये आलं लसूण मिरची मीठ वगैरे घालायचं आणि मग लाल मिरचीची पावडर घाला, लाल मिरचीची पावडर जास्ती चांगली लागते आणि त्याच्यावर थोडेसे तीळ प्रेस करा आणि थोडा मैद्याचा हात वर लावा आणि मग ते तळा. पण तळताना जी बाजू भाजीची असते ती तळा. नक्कीच, म्हणजे भाजीची बाजू तळायची, खाली टाकायची. नक्कीच. म्हणजे मला अजूनही त्यांनी एक महत्वाचे सांगितलं ते म्हणजे भाजताना भाजीची बाजू खाली तळायची. पण मॅम आम्हाला अजूनही तुमच्याशी बोलायचं, पण आता आपल्याला एक फोन येतोय. रिचा, तुम्ही विचारा काय प्रश्न आहे. हॅलो रिचा, विचारा प्रश्न. हॅलो, मला ऍक्च्युली विचारायचंय की मी गोल्ड कॉइन नेहमी बनवण्याचा प्रयत्न करते पण ते खूप बिघडतात, त्यामुळे तुम्ही थोडक्यात जर मला त्याची रेसिपी सांगू शकत असाल तर. आताच आपण उल्लेख केला गोल्ड कॉइनचा. गोल्ड कॉइन म्हणजे कुठचीही भाजी, म्हणजे चायनीज म्हणा किंवा कुठचीही भाजी उरलेली असली तरी चालेल, पण बटाटा हा कंपल्सरी. म्हणजे उकडलेला बटाटे असतो तो मॅश करायचा, त्या भाजीमध्ये मिसळायचा, ब्रेड क्रम्स घालायचे, त्याचा गोळा करायचा, छोटासा गोळा हातावर घेऊन गोल करून बघायचा, तो हाताला चिकटला नाही पाहिजे आणि त्यातली थोडी भाजी ब्रेडवर लावायची. म्हणजे खूप मोठा गोळा नाही घ्यायचा, थोडी लावायची, पसरवायची आणि मग त्याच्यामध्ये तीळ तुम्हाला पाहिजे असतील तर ते तीळ प्रेस करायचे आणि मैदा, म्हणजे कोरडा जो मैदा असतो त्या कोरड्या मैदा थोडा थोडा त्याच्यावरती लावायचा. थोडा लावल्यानंतर मग जी बाजू भाजीची असते ती कढईमध्ये उलटी म्हणजे भाजीची बाजू टाकायची आणि ती झाली 1-2 मिनिटामध्ये की मग ते उलटं करायचं आणि पटकन 1 मिनिटात ते काढायचं, नाही तर मग ब्रेड करपतो. ओके. पण मग मैदा थोडा लावायचा, थोडा लावायचा म्हणजे ते फक्त असं कव्हर होतं. ओके. आणि तो लावला नाही तर ती भाजी सुटू शकते. अच्छा. आणि ब्रेड क्रम्स व्यवस्थित घातले तर सहसा गोल्ड कॉइन बिघडत नाही, ते चांगले आहे. आणि ब्रेड क्रम्स हे मैदा लावल्यामुळे तीळ खूप सुंदर दिसतात, दिसायला छान. ओके, म्हणजे ते प्रमाणात मैदा आपण वापरला तर तेवढ्याच प्रकारे नीट भाजू शकतो आपण ते व्यवस्थित. फक्त थोडासा मैदा लावायचा, मैद्याचा हात. एकदम ते मैद्यामध्ये असं घातलं ना तर तेलामध्ये तो मैदा पडतो आणि तेल खराब होतं, त्यामुळे खूप मैदा पण नको. नक्कीच. म्हणजे मग ब्रेड क्रम्स पण तेवढेच व्यवस्थित लावले तर ते त्याचं व्यवस्थित सारण बाइंडिंग एजंट आहे ना ब्रेड क्रम्स. म्हणजे जर ब्रेड क्रम्स घरात नसतील तर कॉर्नफ्लोअर असतो, अरारोट असतो, काहीही तुम्ही घालू शकता. हे काही नसलं तर पोहे असतात, ते पोहे मिक्सरमध्ये बारीक करायचे आणि ते पोह्याचा चुरा घालायचा, तेही चालतं. ते पण पाणी ओढून घेतात, आतलं भाजीतलं पाणी ओढून घेतात. मला वाटतं आता जसं गोल्ड कॉइन बद्दल आलं की गोल्ड कॉइन अनेकदा बिघडतात, त्या जसं त्यांनी आपल्याला सांगितलं, असे अनेक तक्रारी तुम्हालाही असं ऐकायला मिळत असेल. अनेक बायका तुम्हालाही विचारत असेल की माझं हे मोडतं, माझं हे बनत नाही पदार्थ, तर असं काही येतात का? म्हणजे स्टार्टर्स बद्दल असं काही प्रॉब्लेम होतात का?
एक तर काय असतं, काही बायका काय करतात, त्यांना मंद गॅसवरती तळायला आवडतं. तर मंद म्हणजे तेल तापलं आणि गॅस बारीक केला आणि मग त्याच्यात जर तळलं तर ते बिघडतं, ते विरघळतं. त्यामुळे गॅस नेहमी फास्ट ठेवायचा आणि मग त्याच्यामध्ये काही जी वस्तू असेल ती सोडायची, तर ते विरघळत नाही सहसा. आणि ब्रेडक्रम्स बरोबर पडले तर ते विरघळतच नाही, पण गॅस फास्ट पाहिजे. कारण सगळं तयारच असतं, म्हणजे बटाटा उकडलेला असतो, भाजी शिजलेली असते, त्यामुळे ते शिजवायचं आणि ह्याचा काही प्रश्न येत नाही. मुळातच शिजलेलं असतं, पटकन होतात स्टार्टर्स. आपण लहान मुलांसाठी बोलत होतो मगाशी, बच्चे कंपनीसाठी त्यांच्या खाण्याचा आपण ठराव बघत होतो, म्हणजे त्यांच्यावर आपण बोलत होतो. तर गोल्ड कॉईन वगैरे अशा गोष्टी आहेत जे मुलं पण खाऊ शकतात, कारण का त्याच्यातून भाज्या पण जातात, बरोबर आहे. मग या जास्त आपण त्यांना देतो का, म्हणजे मुलांना ते तेवढं बरोबर खातात, तेवढा टेस्टने ते खातात का? हो हो खातात. गोल्ड कॉईन अगदी आवडीने खातात ते. आवडतात? हा आवडतात. मग त्याच्यानंतर ते मिनी समोसा खातात. मिनी समोसा म्हणजे मोठा समोसाचा छोटा भाऊ. एकदम छोटे छोटे समोसे करायचे. तर घरी सुद्धा त्याच्या पाती करता येतात. त्या पाती तर बाहेर मिळतच नाही. म्हणजे मैदा जो असतो, आता 2 वाटी मैदा असेल तर 1 टेबलस्पून कडकडीत तेल घालायचं, 1 चिमूट सोडा घालायचा, मीठ घालून पीठ भिजवायचं आणि त्याचं पत्तळ पोळ्या करायच्या आणि त्या थोड्या शेकवायच्या. मग स्ट्रिप्स कापायचे आणि समोशाचे आकार करायचे छोटे. तर ते मिनी समोसे होतात. ते मुलांना एवढे आवडतात. हा, आणि दिसायला पण ते सुंदर दिसतात आणि मुलं भरपूर खातात. एक चांगला पदार्थ तुम्ही सांगितला की मिनी समोसे, आणि समोसे कोणाला नाही आवडत. पण आता आपण अजून एक फोन घेतोय, तो म्हणजे संध्या मुळेंचा. संध्याजी, प्रश्न विचारा तुमचा. मी संध्यामुळे बोलते. मला असं विचारायचं आहे की स्टार्टर्स खाल्ल्याने भूक कमी लागते का, आणि पौष्टिक स्टार्टर्स कसे बनवायचे? भूक स्टार्टर्स हे साधारणपणे आवडणारं आणि पौष्टिकच असतं त्या, कारण त्याच्यामध्ये भाज्या असतात वेगवेगळ्या प्रकारच्या. त्यामुळे स्टार्टर्स खाल्ल्यानंतर जर जेवलं नाही तरी मुलांना चालू शकतं. आणि पुष्कळदा असं होतं की घरी आलेले जे पाहुणे असतात त्यांना स्टार्टर्स खूप आवडले तर थोडासा जेवणावरती त्याचा परिणाम होतो, म्हणजे जेवण कमी जातं एवढंच. पण बाकी स्टार्टर्स करायला तर काहीच हरकत नाही. नक्कीच स्मिताजी, आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत. तुम्हालाही जर स्टार्टर्स बद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर आमच्याशी तुम्ही संपर्क साधू शकतात. आमचा नंबर आहे 02266899204. टॉक टाइम मध्ये आता घेणार आहोत एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.